Welcome students. See the remaining example of that cube roots of unity. बरोबर. तर त्याच्यातले आपण 4 पर्यंत आलो होतो. तर आणखी एक आहे. तर that we can observe well. तर fifth one. तर see it. If x equal to बघा, if x equal to a plus b, y equal to, see there, y equal to alpha a plus beta b, alpha a plus beta b, z equal to a beta plus b alpha. कसं आहे ते? a beta plus b alpha, where alpha comma beta are complex cube roots of unity. तर ते complex cube root of कोण आहेत? Unity. तर this is the information given. Then show that. आणि बघा आपल्याला त्या 3 क्वांटिटीचा गुणाकार काय दाखवायचे ते बघा. Then show that x into y into z equal to a raised to 3 plus that b raised to 3. तर ते काय शो करणे आहे? a raised to 3 plus that b raised to 3. बरोबर. आणि मग आता see how we can discuss that. So that is the aim to prove that a beta plus b alpha, a alpha plus b beta. तर असं ते opposite way that arise the numbers. तर बघूया. आणि आता हाऊ टू कन्स्ट्रक्ट सी दॅट. मग काय म्हटलंय त्यांनी? अल्फा बीटा आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी. आणि मग आपल्याला माहितीये सिन्स अल्फा अँड बीटा आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी दॅट वी कॅन टेक इफ दॅट रूट्स आर 1 अल्फा अल्फा स्क्वेअर. ते असेच असतात, फक्त आपण त्यांना 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअर दर्शत होता. तर त्यावेळेस इथं अल्फा आणि बीटा आहेत. याचा अर्थ अल्फा बरोबर तुमची क्वांटिटी असणार अल्फा इक्वल टू -1 प्लस आय टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि बीटा इक्वल टू -1 मायनस आय टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2. बरोबर. आणि म्हणून ते रूट येतात तुमचे 1 अल्फा अल्फा स्क्वेअर, म्हणजेच इथं त्याला आपण म्हणतोय आता बीटा. आणि हेच त्या ठिकाणचे 2 कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी आहेत. आणि मग आता त्याचा आपण उपयोग करणार. तर सी दॅट व्हेन अल्फा अँड बीटा आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी दॅट बीटा इक्वल टू दॅट अल्फा स्क्वेअर. तर आपण आता काय घेणार? ते बीटा इक्वल टू अल्फा स्क्वेअर. आणि मग आता करूया कन्सिडर दिलेली आयडेंटिटी. बघा. and therefore x y z equal to हे a plus b, त्याला काय करायचं नाही, आपण असंच ठेवूया, नंतर बघू काय होईल ते. त्यानंतर y कोण आहे? अल्फा a प्लस बीटा b. तर z कोण आहे? बीटा a. मी त्याला बीटा a म्हणतो. आता बीटा a प्लस दॅट अल्फा b. कसं आलं ते? बीटा a प्लस अल्फा b. फक्त हा क्रम बदलून लिहिला, काही अडचण नाही त्या ठिकाणी. आणि मग आता आपल्याला काय करायचं ते बघा. तर ह्या तिघांचा गुणाकार ॲट ए टाइम करणं शक्य नाही. मग आपण त्या गोष्टींचा उपयोग करायचा. मग ह्या a प्लस b ला आपण काय करायचं नाही, आहे तसंच ठेवूया त्याला थोडा वेळा. आणि मग आता एकाला कोणाला तरी रिप्लेस करावा लागेल. मग अल्फा आणि बीटा हे त्याचे 2 कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी आहेत. आणि त्याच्यातला बीटा म्हणजे कोण आहे? तुमचा अल्फा स्क्वेअर. आणि मग मी आता त्या बीटाला रिप्लेस करतो. बघा. अल्फा a प्लस दॅट अल्फा स्क्वेअर इंटू बी. कोणाच्या ऐवजी रिप्लेस केला आता? बीटाच्या ऐवजी अल्फा स्क्वेअर. म्हणजे सगळीकडे थोडंसं युनिफॉर्म मिळेल. तर दुसऱ्या कंसामध्ये बीटाच्या ऐवजी अल्फा स्क्वेअर ए प्लस दॅट अल्फा बीटा, सॉरी अल्फा इंटू बी. काय केलं आपण? बीटाच्या ऐवजी अल्फा स्क्वेअर त्या ब्रॅकेटमध्ये रिप्लेस केलं. इथं अल्फा नव्हता, प्रश्न नाही. आणि मग आता प्रत्येक ब्रॅकेटमधून कोणतरी कॉमन येत आहे. याच्यातून काही अडचण नाही, तो आहे तसा सेपरेट. याच्यातून आपण अल्फा कॉमन घेऊ, याच्यातून परत अल्फा कॉमन येतोय. म्हणजे किती कॉमन आले तुमचे? अल्फा स्क्वेअर. ऑब्झर्व हिअर a प्लस बी आहे तसंच,
अल्फा कॉमन घेतला ह्या कंसातला म्हणून अल्फा आले, ह्या कंसातून अल्फा कॉमन घेतला म्हणून अल्फा आले. दोन्ही अल्फाचा गुणाकार किती आला? अल्फा स्क्वेअर. बरोबर. अल्फा कॉमन आला, ए प्लस अल्फा इंटू बीटा शिल्लक राहिले. इथं अल्फा कॉमन आला, अल्फा ए प्लस बी शिल्लक राहिल्या. ए प्लस अल्फा इंटू बी इथं शिल्लक राहिले, तर इथं अल्फा ए प्लस बी शिल्लक राहिले. बरोबर. त्यानंतर आता इकडे येऊ, दॅट इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू ए प्लस बी. आता त्या दोघांचा आपण विस्तार करू. कोणाचा? ए प्लस अल्फा इंटू बी आणि अल्फा ए प्लस ए दॅट बी. तर त्याला इथं एक कंस टाकतो मी असा. तर अगोदर ए न पूर्णपणे गुणून टाकवा. ए न कुणाला गुणायचं? ह्या ब्रॅकेटला. तर टेक द केअर, अल्फा टाइम्स ए स्क्वेअर. बरोबर. ए न गुणला आपण, प्लस दॅट ए बी झाला. त्यानंतर आता अल्फा बीटानं गुणायचं, अल्फा स्क्वेअर ए बी. कसे आले ते? अल्फा स्क्वेअर ए बी. अल्फा स्क्वेअर ए बी प्लस दॅट अल्फा बी प्लस दॅट अल्फा टाइम्स बी स्क्वेअर. So how that arrange? बघा, अल्फा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए प्लस बी, अल्फा टाइम्स ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस अल्फा स्क्वेअर ए बी प्लस अल्फा टाइम्स दॅट ऑफ द बी स्क्वेअर. तर असं ते एक्सपान्शन आला. त्यानंतर दॅट इज इक्वल टू. मग आता काय करायचं बघा, परत या ठिकाणी थोडंसं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपण ए आणि बी ला कॉमन घेऊ शकतो. बघा, इथं ए येतं ह्या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये बी कॉमन येते, परंतु व्हॉट हॅपन्स देअर, अल्फा रेज टू 3 इक्वल टू 1. तर गुणाकारच केला त्यांचा, अल्फा ए प्लस अल्फा स्क्वेअर बी. मग ए प्लस अल्फा, ए अल्फा प्लस दॅट बी आलं. आणि मग आता टेक द प्रॉडक्ट दॅट ए स्क्वेअर बी येते. तर हाऊ हॅपन्स सी दॅट. तर आता परत या ठिकाणी आपणाला त्या एचा परत विस्तार करावा लागेल तर ते मिळून जाईल. मग अल्फा स्क्वेअरला आपण आहे तसं ठेवूया. तर शेवटी कसं पाहिजे आपल्याला? ए क्यूब प्लस बी क्यूबच आलं पाहिजे ना. आणि ए क्यूब प्लस बी क्यूब अजून नाही आलेला. आपण अगोदर त्या दोघांचा गुणाकार घेतलाय. आता परत यांच्यामधून अल्फा येतं, इथं अल्फा नाही, इथं आहे, इथं नाही. इथं का बरं नाही आला? एक मिनिट. अल्फा टाइम्स ए स्क्वेअर आणि ए बी आलंय. बरोबर आहे. अल्फा टाइम्स ए बी इंटू दॅट. आता परत ते अल्फा स्क्वेअर इथं थोडा वेळ ठेवू आणि मग परत आता ए न पूर्ण याला गुणायचा परत आणि मग बी न. तर टेक द केअर, अल्फा टाइम्स ए रेज टू 3. बघा, प्लस दॅट ए स्क्वेअर बी. ए न गुणतोय आपण आता, प्लस दॅट अल्फा स्क्वेअर ए स्क्वेअर बी प्लस दॅट अल्फा टाइम्स ए बी स्क्वेअर. तर 4 पद आले बघा, अल्फा टाइम्स ए रेज टू 3, ए स्क्वेअर बी प्लस अल्फा स्क्वेअर ए स्क्वेअर बी प्लस अल्फा टाइम्स ए बी स्क्वेअर झालं. आता परत प्लस, आता बी ने गुणायचा. बघा, अल्फा टाइम्स ए स्क्वेअर बी, क्रम लिहिताना मी अगोदर ए लेटर लिहिलं, ए स्क्वेअर बी प्लस दॅट ए बी स्क्वेअर, ए आणि बी ए बी स्क्वेअर प्लस दॅट अल्फा स्क्वेअर ए बी स्क्वेअर, अल्फा स्क्वेअर ए बी स्क्वेअर आणि प्लस दॅट अल्फा टाइम्स बी रेज टू 3. तर असं येते. बघा, म्हणजे ए रेज टू 3 आणि बी रेज टू 3 आलंय. आता ऑब्झर्व हिअर, दॅट इज इक्वल टू देम. आणि मग आता बघूया काय घडतंय ते. अल्फा स्क्वेअर आहे तसंच त्याला ठेवलंय आता. त्यानंतर इन द ब्रॅकेट. मग आता ए रेज टू 3 आणि बी रेज टू 3 आपल्याला पाहिजेत. मग त्यांना आपण सेपरेट इथं एकदा एका ब्रॅकेटमध्ये कलेक्ट करूया. त्या दोघांना इकडे घेऊया. अल्फा रेज टू 3 प्लस अल्फा टाइम्स बीटा रेज टू 3. हे दोन पद कलेक्ट झाले. थोडंसं लक्ष ठेवा तुम्ही पण. त्यानंतर प्लस दॅट. आता या ठिकाणी काहीतरी कॉमन येणार आहे बघा. तर हिअर ऑब्झर्व दॅट. बघा, इथं आहे तर ए स्क्वेअर बी, इथं पण ए स्क्वेअर बी आणि इथं पण ए स्क्वेअर बी. म्हणजे ए स्क्वेअर बी चे 3 पद आलेत बघा. कोणकोणते? बघा, याच्या खाली अंडरलाईन करतो आम्ही अशी, ए स्क्वेअर बी आणि ए स्क्वेअर बी.
तर ए स्क्वेअर बी ला आपण आउटसाइड घेऊया आणि मग कंसात काय काय राहते ते बघा. ए स्क्वेअर बी कॉमन घेतले, याच्यातून एक शिल्लक राहिला, प्लस याच्यातून ए स्क्वेअर बी कॉमन घेतले, अल्फा स्क्वेअर शिल्लक राहिलं, प्लस आणि इथं ए स्क्वेअर बी आणि इथं राहिले तुमचे अल्फा. वेल बघा कसं आलं ते. त्यानंतर प्लस दॅट आता ए बी स्क्वेअर कॉमन घ्या. आहेत बघा त्याचे 3 पद. कोणकोणते? त्याला डबल अंडरलाईन करतो. अल्फा ए बी स्क्वेअर, इथं ए बी स्क्वेअर आणि इथं ए बी स्क्वेअर. म्हणजे कसे आले? अल्फा राहिला इथं, त्यानंतर इथं राहिले तुमचे 1 बघा, त्यानंतर इथं राहिले अल्फा स्क्वेअर आणि सर्व टर्म्स आपल्या कलेक्ट झाल्या. तर अगोदर तो गुणाकार केला, परत या गुणाकाराला गुणाकार केला आणि मग आता आपणाला काय येते ते बघा. आपण बरोबर त्या रिझल्टचा उपयोग करणार. सी दॅट इज इक्वल टू. तर इथं थोडंसं लक्ष ठेवावंच लागतं. अल्फा स्क्वेअर आहे तसंच कंसामध्ये त्या ठिकाणी अल्फा टाइम्स ए रेस टू 3 प्लस बीटा टाइम्स दॅट बी रेस टू 3. नाही, अल्फा टाइम्सच, बीटाचा काय संबंध नाही राहिला आता. अल्फा टाइम्स बी रेस टू 3 प्लस आता बघा ए स्क्वेअर बी इंटू ब्रॅकेट. आता इथं मी त्याला क्रमवार देतो. 1 प्लस अल्फा स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा स्क्वेअर. वेल इट इज. आणि मग आपल्याला माहिती आहे 1 प्लस अल्फा स्क्वेअर. सिन्स अल्फा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, इथं म्हणूया ॲज अल्फा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी 1 प्लस अल्फा स्क्वेअर इक्वल टू काय असतं? 0 असतं. हे आपण काल ऑब्झर्व केलं, लक्षात आलं, आणि म्हणून तर हे आता मिळून जाईला. तर असं ते उदाहरण एकदम चांगलं होतं. आणि मग बघा दॅट इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट अल्फा टाइम्स ए रेस टू 3 प्लस अल्फा टाइम्स बी रेस टू 3 इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर बी इंटू 0 प्लस ए बी स्क्वेअर इंटू 0. वेल दॅट. आणि मग बघा कारण याचा उपयोग झाला. आणि मग अल्फा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट अल्फा टाइम्स ए रेस टू 3 प्लस अल्फा टाइम्स बी रेस टू 3. परत याच्यातून अल्फा कॉमन आले, इथं क्यूब झाले ए रेस टू 3 प्लस बी रेस टू 3. परंतु हे क्यूब रूट ऑफ युनिटी आहे म्हणून ते आले 1 आणि आपला रिझल्ट आला. इथं वाटल्यास म्हणू सिन्स अल्फा रेस टू 3 इक्वल टू 1. तर ह्या 2 रिझल्टचा आपण कालपासून विचार करत आहोत, त्यांचाच उपयोग होतोय. आणि मग तो गुणाकार आला शेवटी एक्स वाय आणि झेडचा ए रेस टू 3 प्लस बी रेस टू 3. त्यावेळेस एक्स होता ए प्लस बी, वाय होता अल्फा ए प्लस बीटा बी, तर झेड होता ए बीटा प्लस बी अल्फा. तर असे हे उदाहरणं आपण कालपासून ऑब्झर्व करत आलो. तर इन दिस वे that cube roots of unity, that topic or that point about the complex numbers is also over. तर अशा रीतीनं तुमचं ते प्रकरण संपलेलं आहे. आता जे काही मुद्दे त्यांनी डिलीट केले होते त्याचा आपण विचार नंतरच करणार, ज्यावेळेस त्यांचा आदेश येईल त्यावेळेस. तोपर्यंत त्यांनी जसं सांगितलंय तसंच आपल्याला विचार करावा लागेल. तर सी दॅट. मग टुडे वी कॅन डिस्कस द नेक्स्ट टॉपिक स्लाइटली. आपण आजच्या दिवस पुढच्याच प्रकरणाचा विचार करू. उद्यापासून आपण परत पार्ट 1 कडे जाणार आहोत. तिथं पण आपण असंच पुढचं प्रकरण सुरू केलंय, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. बरोबर. तर पार्ट 2 मधलं आजच्या दिवसापुरतं दुसरं प्रकरण आहे. दॅट इज ऑल्सो यू कॅन लर्न अप टू 10th स्टँडर्ड सिक्वेन्सेस SEQU ENCES सिक्वेन्सेस अँड सेरीज. तर काय आहे त्या टॉपिकचं नाव? सिक्वेन्सेस SEQU ENCES अँड सेरीज. तर अप टू 10th स्टँडर्ड वी कॅन लर्न व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट सिक्वेन्स. त्याचा थोडासा तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे. बरोबर. तर आता आपण त्याचं थोडंसं रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू अबाउट दॅट ऑफ द सिक्वेन्सेस. आणि मग आता आजच्या दिवसाचा ते पाहायचं. उद्याच्याला परत आपण पहिल्या पार्टकडे जाणार आहोत.
त्यामुळे तुम्ही हे लक्ष ठेवायचा. तर सी दॅट. आणि फर्स्ट वी कॅन डिफाईन व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट वर्ड सिक्वेन्स. SEQUENCE. तर सी दॅट इज डेफिनेशन. त्याची व्याख्या शब्दशः कशी आहे ती बघा. साधे मिनिंग्ज आहेत तेच आपल्याला इथं मदत करतात फॉर द सिक्वेन्स. तर व्हॉट हॅपन्स सी दॅट. तर सी दॅट द सेट ऑफ नंबर्स. तर तो अगोदर आपल्या संख्यांचा संच आहे. सी दॅट द सेट ऑफ नंबर्स which are arranged in ARRANGED. A set of numbers which are arranged in. बघा म्हणजे तो एक संख्यांचा संच आहे परंतु कशा तरी एका ठराविक पद्धतीनं ते अरेंज असणार आहेत. A set of numbers which are arranged in some definite order. In definite order म्हणजे ठरलेल्या क्रमानुसार ते नंबर्स किंवा त्या संख्या अरेंज असतात. कशा? लाईक याच्यासारख्या, त्या नव्हे. त्यामुळे लाईक ह्या शब्दाचा अर्थ व्यवस्थित लक्षात घ्या. द सेट ऑफ नंबर्स विच आर अरेंज्ड इन अ डेफिनाइट ऑर्डर लाईक आवर नॅचरल नंबर्स n इक्वल टू 1 2 3 ... there. मी त्या मुद्दाम दिला. तुमच्या पुस्तकात फक्त नॅचरल नंबर्स हा शब्द आहे. Like natural numbers, then that set is called a sequence. त्यावेळेस त्याला म्हणायचं sequence. A set of numbers which are arranged in a definite order like the natural set of natural numbers, that is n equal to 1 2 3 ... is called the sequence. त्यावेळेस त्याला म्हणायचं sequence. ही झाली शब्दशः व्याख्या. म्हणजे असणारे नंबर जसे आपल्या नैसर्गिक संख्या हे ठराविक पद्धतीनंच अरेंज आहेत. 1 2 3 4 ... आणि मग तर संचाचं साइन तर आपलं असं कर्ली ब्रॅकेट असतंच. बरोबर. मग तशाच पद्धतीनं आणखी वेगळा वेगळा अर्थ त्या ठिकाणी असतो. मग फॉर एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल त्याचं उदाहरण घेऊया लगेच. सेट ऑफ नॅचरल नंबर्स. फर्स्ट सेट ऑफ नॅचरल नंबर्स. मग ते कसे अरेंज आहेत बघा. आणि त्याला पण n न दर्शवतो आणि दॅट इज 1 2 3 4 ... दॅट इज नॉट स्टॉप. ते अनंतापर्यंत तिला. हा झाला आणखी एक. दुसरं बघा. द सेट ऑफ इवन इंटिजर्स. इवन इंटिजर्स फ्रॉम 10 to 100. म्हणजे आपल्या इवन इंटिजर्स म्हणजे समपूर्णांका कुठपासून कुठपर्यंतचे. समजा 10 पासून 100 पर्यंतचे. आणि मग त्यांचा संच कसा येईल. 10 पासून म्हटल्यानंतर 10 येणार, 11 येणार का नाही येणार, 12 12 13 14 येणार, 16 येणार. अशा ज्या सर्व संख्या 100 पर्यंत असतील त्यांना म्हणायचं त्या ठिकाणी सिक्वेन्स. बरोबर. असे ते अनेक उदाहरणं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. हे झालं त्याची व्याख्या, त्याचे उदाहरण. आता त्याच्या नोटेशन बद्दल जाऊया त्यानंतर. तर हे शिकलाय तुम्ही. फक्त थोडंसं त्याला आणखी आपण रिवाइज करतोय. तर तिसरा मुद्दा आता बघा. दीज सिक्वेन्सेस आर ऑलवेज डिनोटेड बाय लाईक ऑफ दॅट. तर त्यांना आपण असं दर्शवलं जातं. कसं. इन जनरल दीज सिक्वेन्सेस आर डिनोटेड ॲज ऑर रिटन ॲज T1 T2 T3 ... Tn ... तर these sequences are written as T1 T2 T3 T4 ... Tn again ... आता T कोण 1 कोण त्याचा अर्थ आपल्याला पाहिजे. जसं बघा नॅचरल नंबर्स होत्या बघा. इथं 1 2 3 4 हे लाईक हा शब्द तिथं होता. काय म्हटलं आपण. दी सेट ऑफ नंबर्स which are arranged in a definite order like our natural numbers is called a sequence. त्याला आपण ठराविक प्रकारची चेन किंवा सिक्वेन्स म्हणतो. किंवा रचना. ठराविक अरेंज म्हटल्यानंतर रचनाच येते ती. आणि मग T1 these are written as T1 T2 T3 ... Tn. Here T1 is called. त्यावेळेस त्या T1 ला म्हणायचं त्या सिक्वेन्सची फर्स्ट टर्म. T2 ला म्हणायचं त्याची सेकंड टर्म. T3 ला म्हणायचं त्याची थर्ड टर्म.
तसं Tn is called its nth term. त्यावेळेस त्या Tn ला आपण म्हणणार त्या सिक्वेन्सची nth टर्म. मग तो n तुमचा काही असू द्या, परंतु तो नॅचरल नंबर किंवा पॉझिटिव्ह इंटिजरच असणार. लक्षात आलं? तर अशा रीतीनं त्याला आपण दर्शवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर दुसरा एक व्याख्या आहे, त्याच्यातला आणखी आपल्याला आता 2-3 सिक्वेन्स बघायचे. आता तर त्याच्यातला पुढचा मुद्दा आहे फायनाइट सिक्वेन्स. SEQUENCE. सी दॅट. आणि आता शब्दात बघा, सिक्वेन्स म्हणजे कोण? ठराविक नंबरची असणाऱ्या क्रमाने येणाऱ्या नंबरची रचना. The set of numbers which are arranged in a definite order like the natural numbers is called a sequence. आता त्या सिक्वेन्स मधली फायनाइट म्हणजे कोणते बघा. अ सिक्वेन्स जे प्रथम तो क्रम आहे SEQUENCE. A sequence which contains a finite number of terms. तर ज्या सिक्वेन्स मध्ये ठराविकच नंबरची रचना असते. अ सिक्वेन्स विच कंटेन्स फायनाइट नंबर ऑफ टर्म्स इज कॉल्ड अ फायनाइट सिक्वेन्स. म्हणजे काय? ज्या सिक्वेन्स मध्ये फायनाइट नंबर ऑफ टर्म्सच असतात, असं ते डॉट डॉट पुढे नसतं. म्हणजे कुठेतरी ती थांबते. मग ते 1000ला थांबेल, 10,000ला थांबेल, पुढे बघा येईलच ते. पण शब्दशः कशी व्याख्या आली? A sequence which contains finite number of terms is called a finite sequence. It is always represented by or written as T1, T2, T1 इथं, T3 dot dot Tn, where n is positive integer. त्यावेळेस n हा तुमचा पॉझिटिव्ह इंटिजर असणार, म्हणजे तो फायनाइट होतो. पुढे डॉट डॉट म्हटलंय का आता इथं? नाही. म्हणून तर त्या सिक्वेन्सचं फायनाइट मध्ये रूपांतर, समजा मगा होतं बघा तुमचं 10 ते 100 पर्यंतचे इव्हन इंटिजर, ते फायनाइटच असणार. ते काय अनंतापर्यंत किंवा इन्फायनाइट असू शकत नाहीत. म्हणून पुढची व्याख्या लगेच तयार होत्या. आणि मग बघा इन्फानाइट सिक्वेन्स. फक्त तिथं आपण आता नॉट हा शब्द वापरणार. SEQUENCE. अ सिक्वेन्स विच इज नॉट फायनाइट. बघा, अ सिक्वेन्स विच इज नॉट फायनाइट इज कॉल्ड इन्फानाइट सिक्वेन्स. ज्यावेळेस ती सिक्वेन्स फायनाइट नसते, म्हणजे त्याच्यातल्या असणाऱ्या टर्म्स ह्या मर्यादित नसतात. मग मर्यादा इथं 1000पर्यंत असेल, 1,00,000पर्यंत असेल, 1 कोटीपर्यंत असेल. कोणताही पॉझिटिव्ह इंटिजर तिथं n म्हणून रिप्रेझेंट तुम्ही करू शकता. बरोबर? पण ते कुठेतरी थांबते. इट विल हॅव द स्टॉप ॲट सम n. मग तो कितीही हायर असेल. पण इन्फानाइट सिक्वेन्सला तसं नसतं. अ सिक्वेन्स विच इज नॉट फायनाइट इज कॉल्ड इन्फानाइट सिक्वेन्स. It is written as T1, T2, T3 dot dot Tn and again dot dot. आणि मग त्याला आणखी शॉर्ट मध्ये कसं दाखवलं जातं बघा. Or it is written as, एवढं मोठं सर्व लिहिण्यापेक्षा, that is ब्रॅकेट आहे Tn where n greater than or equal to 1. म्हणजे त्या n ची किंमत 1 किंवा 1 पेक्षा मोठी कोणतीही असू शकेल. फक्त पूर्णांकचा मात्र अपूर्णांक नव्हे. n ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. तर असा तो अर्थ झाला त्या इन्फानाइट सिक्वेन्सचा. त्यानंतर आणि मग आता आपण एका ठराविक शब्दाकडे जाणार आहोत. त्यानंतर आणि मग आता फायनाइट आलं, इन्फानाइट आलं, आणि मग आता आपल्याला शब्द पाहिजे. What is the meaning of progression? PROGRESSION. ती सुद्धा सिक्वेन्सच असते. फक्त थोडंसं त्याच्यामध्ये आणखी एक ठराविक प्रॉपर्टी दडलेली असते. त्यामुळे प्रोग्रेशन, व्हॉट हॅपन्स, सी दॅट अबाउट दॅट वर्ड देअर. तर बघूया. हा, तर या ठिकाणी बघा, तर सिक्वेन्स म्हणजे काय? That is the set of numbers which are arranged in definite order. ठराविक क्रमाने येणारी सिक्वेन्स.
त्याला म्हणजे नंबर्स त्याला आपण सिक्वेन्स म्हणत होतो. आणि आता इथं त्याच्यातला आणखी एक ठराविक प्रकार शोधायचा. सी दॅट अ सिक्वेन्स, ती सिक्वेन्सच असते. SEQUENCE, अ सिक्वेन्स which is arranged in a specific, बघा, in a specific ways, म्हणजे ठराविक प्रकारे तिची अरेंजमेंट त्या ठिकाणी असते. और स्पेसिफिक पॅटर्न म्हणून a sequence which numbers are arranged in a specific pattern, PATTERN, in a specific pattern is called a progression. प्रोग्रेशन म्हणजे काय? त्याच्यातला आणखी ठराविक प्रकार आपण चूज करणार आणि मग त्याला म्हणायचं त्या ठिकाणी प्रोग्रेशन. ती सिक्वेन्सच असते, नंबरचीच रचना असते, ठराविक ऑर्डरनच असते, परंतु त्याच्यात आणखी एक ठराविक पॅटर्न असतो, म्हणून त्याला आपण म्हणतो प्रोग्रेशन. आणि मग आता आपण एका प्रोग्रेशनचा विचार या ठिकाणी करू. तर ते तुम्ही शिकलात बघा. आणि मग शब्द आला की बघा, अर्थमेटिक प्रोग्रेशन, ARTHMETIC, अर्थमेटिक प्रोग्रेशन, किंवा त्याला शॉर्ट मध्ये नेहमी म्हटलं जातं A.P. क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा तसंच असतं, A.P. बरोबर. आणि मग आता बघूया व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट अर्थमेटिक प्रोग्रेशन. तर सी दॅट, तर बघा काय व्याख्या आहे त्याची. सी दॅट, तर ती सिक्वेन्स आहे हे तर आपण पाहिलं. तर सी दॅट अ सिक्वेन्स, बघा, अ सिक्वेन्स T1 T2 T3 ... TN ... अ सिक्वेन्स T1, इथं T1 कॉमा आणि 1 मध्ये फरक घ्या. अ सिक्वेन्स T1 T2 T3 ... TN in which, बघा, in which the difference between, बघा, in which the difference between DIFFERENCE म्हणजे फरक. The sequence in which sequence T1 T2 T3 ... TN in which the difference between any term, कोणतीही term, any term and its preceding term, PRECEDING. हे शब्दांचा अर्थ कळायला पाहिजे. कळतोच अर्थातच. म्हणजेच काय, जर समजा सिक्वेन्स T1 T2 T3 ... TN is called that of the arithmetic progression if, म्हणजे आता वाक्य मी पूर्ण अगोदर केलं नव्हतं, परंतु हे मला अगोदर द्यायचं होतं, त्यामुळे काय म्हणतो आपण, सिक्वेन्स T1 T2 T3 ... TN ... is called arithmetic progression in bracket A.P. or AP if the difference between any term and its preceding term, म्हणजे कोणतीही टर्म, बघा, म्हणजे समजा मी त्या ठिकाणी कोणतीही टर्म घेतली, समजा TN+1 आणि त्याच्या अगोदरची टर्म, प्रिसिडिंग म्हणजे काय, त्याच्या अगोदर येणारं पद. समजा मी एनी टर्म त्या ठिकाणी T10 घेतलं, 10वी टर्म घेतली, तर त्याच्या अगोदरची टर्म कुठली असणार, T9 असणार. समजा मी इथं T100 घेतलं, तर त्याच्या अगोदरची टर्म कोण असणार, T99 असणार. तर प्रिसिडिंग ह्या शब्दाचा अर्थ तसा घेणं योग्य. त्यामुळे काय म्हटलंय, अ सिक्वेन्स T1 T2 T3 ... TN ... is called arithmetic progression in bracket A.P. if the difference between any term and its preceding term, that is TN+1 minus TN, is constant. बघा, CONSTANT. तर कोणत्याही टर्म आणि त्याच्या अगोदरची टर्म, त्या दोघातला फरक किंवा त्यांची वजाबाकी नेहमी काय असते, स्थिर असते किंवा कॉन्स्टंट असते किंवा एकच असते. बरोबर. त्यावेळेस त्याला म्हणायचं अर्थमेटिक प्रोग्रेशन. फॉर एक्झाम्पल दिल्यानंतर आणखी तुमच्या क्लिअर लक्षात येईल. त्यामुळे व्याख्या लक्षात आली. परत एकदा बघा, a sequence T1 T2 T3 ... TN ... is called arithmetic progression in bracket A.P. if the difference between any term and its preceding term,
दॅट इज tn प्लस 1 मायनस tn. हे लक्षात ठेवायचं. पुढची टर्म आणि त्याच्या अगोदरची टर्म. पुढची म्हणून n प्लस 1 घेतली, अगोदरची म्हणून ती tn आली. मायनस दॅट tn इज ऑलवेज कॉन्स्टंट. त्यावेळेस त्या दोघांमधला फरक हा नेहमी स्थिर असतो, कॉन्स्टंट असतो, ठराविक असतो. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल फर्स्ट आता मी 2-3 उदाहरणं देतो. त्याच्यातलं कोणतं अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे हे आपणाला पाहिजे. आता व्याख्या तर तुमच्या समोर आलीच, त्यामुळे काही प्रश्न नाही. उदाहरणावरून ते आणखी क्लिअर करू. तर फॉर एक्झाम्पल फर्स्ट समजा मी घेतलं त्या ठिकाणची सिक्वेन्स 2 4 6 8 10 12 डॉट डॉट लाईक ऑफ दॅट. दुसरा घेऊया समजा 2 दॅट इज 8 दॅट इज 32 4 2 8 128 असे कॉमा द्यायचा डॉट डॉट. किंवा तिसरा घेतला त्या ठिकाणी, आता याला पण ब्रॅकेट टाकू, काय प्रश्न आहे, ते सिक्वेन्सच आहेत, पण त्याच्यातली अरिथमेटिक कोणतीही आपल्याला ओळखायचं. इथं घेऊया 5 दॅट ऑफ द 10 दॅट ऑफ द 15 दॅट 20 डॉट डॉट देअर. असे 3 उदाहरण आहेत. कुठलेही घ्या किंवा आणखी एक घेऊया. दॅट इज 1/5 1/25 1/125 डॉट डॉट. मग आता आपण व्याख्या कशी दिली होती, कोणतीही टर्म आणि त्याच्या अगोदरची टर्म यांच्यातला फरक किंवा त्यांची वजाबाकी ही प्रत्येक वजाबाकी ही तुमची कॉन्स्टंटच यायला पाहिजे. मग इथं बघा 4 वजा 2 2च आले, 6 वजा 2 2 आले, 8 वजा 2 प्रत्येक आले. याचा अर्थ दिस सिक्वेन्स इज AP. ही मात्र आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. परंतु आता दुसरी सिक्वेन्स आहे, पण बघा आता ह्या दोघातला फरक येतोय 6, इथले वजाबाकी किती आली 6, आणि 32 वजा 8 किती आले तुमचे 24. मग इथं बदल झाला ना, तसं इथं नाही होत बघा. 6 वजा 4 पण 2च येतंय, 10 वजा 8 पण 2च येतंय, 12 वजा 10 पण 2च येतंय. म्हणजे दिस इज नॉट अन AP. ती सिक्वेन्स आहे परंतु अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. तसंच इथं पण बघा आता 5 10 10 वजा 5 5च आले, 15 वजा 10 5च आले, इथं पण 5च आला फरक. याचा अर्थ हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, परंतु हे असेल का आता ऑटोमॅटिक नसणार. आणि मग आपणाला अशा प्रकारच्या अरिथमेटिक प्रोग्रेशनचा विचार करणे आहे. So this is the definition, that example about that arithmetic progression. आणि मग आता त्याबद्दल आणखी थोडासा विचार करू. मग आता बघा, now if that given sequence is SEQUENCE, if the given sequence is an arithmetic progression, then मग त्या ठिकाणी त्या सिक्वेन्सची सुरुवात कोणीतरी होत असते. मग जसं तो 2 नंतर 4 आले, 6 आले, एवढा क्रम आला की आपण पुढे कितीही लिहू शकता, बरोबर, कुठेही स्टॉप होऊ शकता. आणि ऑल्सो वी डू नॉट स्टॉप देअर. आणि मग बघा, when there is a sequence which is arithmetic progression, then it's if that first term is A. समजा त्याची जर फर्स्ट टर्म म्हणजे पहिली टर्म जर आपण A मानली, सी देअर. आणि मग बघा, समजा आपण ही 1 मिनिटात तुम्हाला अगोदर त्याचा एक मिनिंग सांगतो. T1 T2 T3 डॉट डॉट Tn इज an arithmetic progression. जर ही अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल तर त्याच्या 2 टर्म्स मधला फरक कोणत्याही Tn प्लस 1 मायनस Tn इज दॅट ऑफ द कॉन्स्टंट, बरोबर. त्यावेळेस ती CONSTANT तो कॉन्स्टंट असतो. आणि मग त्याला आपण इथं दर्शवणार D न, कारण तो डिफरन्स आहे. आणि त्याला म्हणायचं कॉमन डिफरन्स. तो सगळीकडे सारखाच असतो. See that DIFFERENCE is called the common difference. आणि मग आता आपण ही सिक्वेन्स जर अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल आणि त्याची पहिली टर्म बघा, आता काही अडचण नाही. इफ द फर्स्ट टर्म ऑफ दॅट अरिथमेटिक प्रोग्रेशन, बघा, इफ फर्स्ट टर्म ऑफ दॅट अरिथमेटिक प्रोग्रेशन इज A and its common difference,
अँड इट्स कॉमन डिफरन्स इज डी. हे दोन महत्वाचे आहेत. पहिलं पद आणि त्याच्यातला फरक जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती अरिथमेटिक प्रोग्रेशन डिटेक्ट करू शकता किंवा सांगू शकता. देन दिस अरिथमेटिक प्रोग्रेशन इज ए. बघा पहिली टर्म ए, डिफरन्स आहे डी, याचा अर्थ पुढची टर्म डी न जास्त असणार. त्याच्या पुढची टर्म परत डी न जास्त, म्हणून ए प्लस 2 टाइम्स ऑफ डी. परत त्याच्या पुढची टर्म ए प्लस 3 टाइम्स ऑफ डी. आणखी एक देऊ, ए प्लस 4 टाइम्स ऑफ डी डॉट देअर. म्हणजे जर आपल्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधली पहिली टर्म आणि त्याच्यातला कॉमन डिफरन्स माहिती असेल तर ती अरिथमेटिक प्रोग्रेशनची रचना किंवा मांडणी किंवा अरेंजमेंट कशी राहते. ए प्लस डी, ए प्लस 2 डी, ब्रॅकेट टाका किंवा न टाका, ए प्लस, परंतु ब्रॅकेट पाहिजे सिक्वेन्स म्हटल्यानंतर, ए प्लस 3D, ए प्लस 4D डॉट डॉट. आता हे आपल्याला त्या ठिकाणी कळणार कसं की त्याची nth टर्म वगैरे काय आहे ते, आणि मग त्याच्यासाठी आपल्याला ते डायरेक्ट सूत्र पाहिजे. तर सी दॅट फ्रॉम दिस नोट दॅट, बघा ही पहिली टर्म ए होती, दुसरी टर्म ए प्लस डी, तिसरी टर्म ए प्लस 2D. इथं कुठेतरी नातं आहे. म्हणजे T1 इक्वल टू ए, T2 इक्वल टू ए प्लस डी, T3 इक्वल टू ए प्लस 2D. बघा आणखी एक लिहितो, T4 इक्वल टू ए प्लस 3D. चौथी टर्म तुमची म्हणजे T1 ए, T2 ए प्लस डी, T3 ए प्लस 2D, T4 ए प्लस 3D, 1 2 3 4 5 असं. मग मला पाहिजे आता nth टर्म इज कॉल्ड द जनरल टर्म ऑफ दॅट अरिथमेटिक प्रोग्रेशन. मग जसं T2 ला काय आलं, ए प्लस डी, एक न इथं कमी आहे तर डी चा सहगुणक. इथं पण बघा T3 ला ए प्लस 2D, 2 3 पेक्षा एक न कमी. T4 ला ए प्लस 3 टाइम्स डी. तसं Tn ला कोण असणार, ए प्लस n मायनस 1 इंटू डी. आणि हे आपल्याला मिळवता येतं. एकदा का तुम्हाला Tn माहिती झालं की तुम्ही त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनची कोणतीही टर्म मिळवू शकता. बरोबर. आणि म्हणून आता तो महत्वाचा रिझल्ट आपल्याला मिळाला. आणि मग बघा परत मी एकदा ते वाक्य देतो. अँड देअरफॉर इफ फर्स्ट टर्म ऑफ दॅट अरिथमेटिक प्रोग्रेशन इज ए and its common difference is d small. If for the arithmetic progression its first term is a and common difference is d, then its nth term, that is Tn, is given by a plus n minus 1 into d. Here n is any positive integer. तर तो कोणताही पूर्णांक असणार परंतु पॉझिटिव्ह असणारा. n हा तुमचा पॉझिटिव्हच असला पाहिजे आणि तो पूर्णांकच असला पाहिजे. अपूर्णांक असेल तर आपणाला ते चालणार नाही. अशी झाली त्याची nth टर्म. आणि त्यानंतर मग आणखी एक मुद्दा आपणाला त्याचा पाहिजे. म्हणजे तिथपर्यंत आपण आज येऊ, बाकीच्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करू. मग आता बघा, मग हे झालं इफ अरिथमेटिक प्रोग्रेशन हॅव द फर्स्ट टर्म ए अँड कॉमन डिफरन्स इज डी. आणि हे आपल्याला पाहिजे, तुम्ही तुमच्याकडे ते झालंय. देन इट्स nth टर्म इज गिवन बाय Tn इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. आणि आता तसंच आपल्याला त्यांची सम पण पाहिजे किंवा बेरीज पण पाहिजे. तर सी दॅट नाउ इफ फर्स्ट टर्म ऑफ दॅट अरिथमेटिक प्रोग्रेशन इज ए अँड कॉमन डिफरन्स, बघा, and common difference is d, then the sum of first n terms, SUM, then the sum of first n terms of that arithmetic progression is denoted by Sn. S stands for sum, n stands for up to n terms, and it is T1 plus T2 plus T3 plus dot dot plus Tn. म्हणजे आपल्याला n पर्यंत जायचा. म्हणजे आपल्याला समजा पहिल्या 10 टर्मची बेरीज पाहिजे, 1000 टर्मची बेरीज पाहिजे. मग काय ते मोजत बसायचं का? मग समजा असं होतं 2 4 6 8 10 आणि त्यांनी सांगितलं याची बेरीज तुम्हाला 1000 पर्यंतची बेरीज करा. आपण मिळू शकत नाही पहिली टर्म दुसरी टर्म 1000 टर्म पर्यंत.
म्हणून त्याच्यासाठी सूत्र पाहिजे. जसं इथं nth टर्मच आलं a प्लस n मायनस 1 इंटू डी, त्याचप्रमाणे आता पहिल्या n टर्मची सम अशी असते, दर्शवलेली आहे SN. S stands for sum, N stands for n terms आणि प्रत्यक्षात असते T1 plus T2 plus T3 plus dot dot plus Tn and it is given as, आणि ती आता कोण आहे ती बघा. Sn equal to n by 2 into bracket twice a plus n minus 1 into d. आता डायरेक्ट सूत्र तुमच्याकडे ते दिल्या, तेच तुम्ही लक्षात ठेवणं तुमचं काम आहे. आणि मग Sn equal to n by 2 times in the bracket twice a plus n minus 1 into d. तर अशा रीतीनं आज तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन बद्दलची इन्फॉर्मेशन, त्याची nth टर्म कशी, त्याची सम कशी वगैरे मिळालं. तर इथपर्यंतच आपण आलोय. उद्याच्याला ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स कडे किंवा ट्रिगोनॉमेट्रिक रेशो कडे आपण येणार. तर अशा रीतीनं आज तुमचं हे झालं. तर एक प्रकरण झाले, दुसरं सुरू झालंय, म्हणजे आपलं फुल स्टॉप नाही, कंटिन्युटी इज देअर.